आता आपण ना कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मंदिरात पोचलो आहोत. हे बघा, दुपारचे 12:40 झाली आहेत. हा ताई, इकडे असं गुलाल उडवतात. खोबरं पण असतं त्याच्यात आणि खंडोबाला पण खोबरं इतकं भारी क्लायमेट आहे ना, धुकं धुकं आहे सगळीकडे. हे चालू होता. इथे नारळ फोडून घ्यायचा आणि इथे नारळातलं पाणी पियायचं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आत्ताच आमचं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. आणि दुपारचे 1:20 झाली आहे आणि आपण इथे आलेलो तेव्हा 12 वगैरे वाजलेले ना, 12 12:30. सो 1 तासाभरात आमचं छान दर्शन झालेलं आहे. लाईन अजिबात नव्हती. 10 मिनिटात दर्शन झालं आणि बाहेर आता आम्ही हे फिरतोय. है ना ताई? कसं झालं दर्शन? अजिबात नव्हती. अजिबात नव्हत्या. अच्छा, ते जे देवळामध्ये मंदिरात होते ते वारीला जात आहेत. ओके, पंढरपूरला. ते इथे लहान मुलांची खेळणी होती. तर आपण वेदूसाठी ना ही शेगडी आणि कुकर घेतली. ही शेगडी आणि हा कुकर. छान छान भांडी आहेत. आणि इथे हा छोटासा ना जर्मनचा डब्बा पण आहे. क्यूट वाटतोय ॲक्च्युली. इथे हे इडलीचं भांडं आहे आणि इथे ही बालडी आहे. ही टाकी आहे पाण्याची. मस्त आहे. वेदू खुश.